हाय, वेलकम टू मिनी ब्लॉग. रोजचीच आपली कामांची धावपळ, सकाळची रोजची सुरुवात जी आहे दिवसाची ती होणारच आहे. पण त्यातून आपल्या स्वतःसाठी थोडाफार वेळ काढणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तर मग रात्रीची जी काही भांडी होती ना, ती सगळी लावून घेतली आणि सकाळी ना आवळ्याचा ज्यूस पिलेलं थंडीच्या दिवसामध्ये खूप फायदेशीर असतं. आवळा हा नेहमीच म्हणजे आरोग्यासाठी आपल्या खूप फायदेशीर आहे. मेन म्हणजे आपल्या केसांसाठी तर आता आवळे भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये उपलब्ध असल्यामुळे आवळ्याचं सेवन जे आहे ते खूप जास्त प्रमाणामध्ये आपण केलंच पाहिजे. तर सकाळी मी मस्त छान असा आवळा कट करून घेतला. मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून फिरवून घेतला आणि चाळणीने सगळा रस काढून घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं पाणी घातलं, आपलं काळं मीठ घातलेलं आहे थोडं आणि मध घातलेला आहे 1-1 चमचा. साखर आपल्याला घालायची असेल तर घालू शकतात. मी थोडी साखर ही याच्यामध्ये घातलेली आहे. ती व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलं आणि मस्त छान अशी एनर्जी सकाळी आवळ्याचा ज्यूस पिल्याने जी येते ना आणि कामाचा जो उत्साह आहे तोही खूप जास्त येतो. तर चला, आवळ्याचं ज्यूस वगैरे पिऊन झालं. त्यानंतर घरातली बरीचशी छोटी-मोठी कामं म्हणा, मुलांचा पसारा म्हणा, तो सगळा काही आपल्याला रोजच आवरून घ्यायचा असतो सकाळी. तर मग इथे बुकं वगैरे पडलेली होती. समोरचा सोफा वगैरे नीट करून घेतला. तिथलं सगळं बुकं वगैरे जी काही होती ती उचलून घेतली आणि यांचंही पोटापाण्याचं आपल्याला बघावंच लागतं रोज सकाळी. तर झाडांना पाणी घातलं मस्त छान. जेवणामध्ये मस्त छान अशी हिरवी मिरचीच्या मसाल्याची उडदाची डाळ बनवली होती आणि सोबतच बाजरीची भाकरी. मस्त छान असा दुपारचा जेवणाचा बेत झालेला होता. जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही परत हे जे समोरचं माझं टीव्ही युनिटचं इथलं कॉर्नर होतं ना, ते मला व्यवस्थित असं ऑर्गनाइज करून घ्यायचं होतं. दिवाळीनंतर तिथं बरंचसं सामान मी ठेवलेलं होतं. ते व्यवस्थित असं ऑर्गनाइज करून घेतलं. सीपीयूला तिथे जागा करून घेतली आणि त्यानंतर मी ना डीमार्टमधून किचनसाठी ही एक नवीन वस्तू मागवलेली आहे, ज्याच्याने मला सकाळी लवकर उठून म्हणजे पाणी वगैरे जे गरम पाणी आपल्याला सकाळी पिण्यासाठी लागतं ती तापवायची आता गॅस लावायची गरज मला पडणार नाही असं. तर याच्यामध्ये म्हणजे पटकन अगदी 20 सेकंदामध्येच गरम पाणी होऊन जातं आपल्याला पिण्यायोग्य. तर आता सकाळी गॅसवर पाणी तापवायची गरज नाही.